नमस्कार, मी सुवर्ण दुसाने. आपण पाहतोय विशेष कार्यक्रम गरिबांना न्याय मिळत नाही. या क्षणाची सगळ्यात महत्त्वाची बातमी आपण पाहताय आपल्या स्क्रीनवरती. सलमान खानच्या जामिनाची औपचारिकता पूर्ण झाली आहे. सेशन कोर्टात स्वतः जाऊन सलमान खाननं जामीन घेतलेला आहे. 30,000चा जामिनाचा बॉन्ड हा सलमाननं भरलेला आहे. सेशन कोर्टातनं सलमान आता घरी सुद्धा रवाना झाल्याची माहिती मिळतेय. या क्षणाची सगळ्यात महत्त्वाची बातमी, सलमान खानला जामीन मंजूर झालेला आहे. सलमान खानच्या जामिनाची औपचारिकता पूर्ण झाली आहे आणि हा जामीन घेऊन सलमान आता घराच्या दिशेने निघालाय. यामुळे सलमानची जेलवारी आता टळलेली आहे. 30,000 रुपयांचा जामीन हा सलमाननं भरलाय. यासोबत याच विषयावर बोलण्यासाठी आपल्या सोबत आपले प्रतिनिधी अजित मांढरे आहेत. अजित, आपण पाहतोय सलमानला जामीन मंजूर झालाय आणि सलमान आपल्या घरी जातोय. जेलवारी सलमानची टळलेली आहे. अधिक तपशील. सुवर्ण, खरं तर सलमानला हा जामीन मिळणं ही खरंच एक औपचारिकता होती का, हा आता प्रश्न निर्माण झालेला आहे. कारण का साधारण 5:35 सलमान खान कोर्टामध्ये आला आणि 5:25 वाजता म्हणजे अवघ्या 10 मिनिटात सलमान खानला जामीन मिळाला आणि तो त्याच्या घराच्या दिशेने रवाना पण झाला. म्हणजे आतापर्यंत जे इथे वकील आहेत किंवा जे कायदे पंडित आहेत त्यांनी देखील प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहेत की अवघ्या 10 मिनिटात आतापर्यंत कोणाला जामीन मिळाला आहे का, कोणाची श्युरिटी भरली गेलेली आहे का, रजिस्टरवरती सह्या झालेल्या आहेत का. आम्ही आज दिवसभर या मुंबई सत्र न्यायालयामध्ये होतो. त्या ठिकाणी अनेक असे आरोपी होते ज्यांचा क्षुल्लक गुन्हा होता, पण त्यांना देखील 3-3 दिवस लागलेले आहेत श्युरिटी भरण्याकरता, त्यांना नंबर मिळण्याकरता. पण सलमान खानचा जशी मुंबई उच्च न्यायालयाने ऑर्डर केली तशा अवघ्या काही तासामध्ये सलमान खानला जामीन मिळालेला आहे. खरं तर मुंबई सत्र न्यायालयाची ही संपूर्ण प्रक्रिया जी असते ती खूप लांबलचक आणि किचकट प्रक्रिया असते. पण या प्रक्रियेचा फायदा फक्त धनाढ्यांना आणि हाय प्रोफाईल लोकांना होतो का, असं प्रश्नचिन्ह उपस्थित झालेलं आहे. कारण का सलमान खान 5:35 कोर्टामध्ये आला आणि अवघ्या 10 मिनिटात 5:25 सलमान खानने रजिस्टरमध्ये सही करून देखील सगळी श्युरिटी भरून दिलेलं आहे. धन्यवाद अजित या तपशिलाबद्दल. अवघ्या 10 मिनिटात सल्लू मिया आपल्या घरी निघाले जामिनाची प्रक्रिया पूर्ण करून. गरिबांना न्याय मिळत नाही या कार्यक्रमात आपलं स्वागत. सलमान खानला झालेली जेल आणि त्याला मिळालेली बेल याची चर्चा आता गेल्या 3 दिवसांपासून सगळीकडे सुरू आहे. तब्बल 13 वर्ष रखडलेल्या या हिट अँड रन प्रकरणात सलमान खानवरचे सर्व आरोप हे सिद्ध सुद्धा झाले. सेशन कोर्टानं त्याला 5 वर्षांची सक्तमजुरीची शिक्षा सुनावली. मात्र काय योगायोग, तर अवघ्या 4 तासात मुंबई हायकोर्टानं त्याला जामीन मंजूर केला आणि पुढच्या 10 मिनिटात सेशन कोर्टात प्रक्रिया पूर्ण सुद्धा झाली. 2 दिवसांच्या त्या हंगामी जामिनावर मुंबई हायकोर्टानं आज शिक्कामोर्तब केलं. त्यामुळे सेशन्स कोर्टानं दोषी ठरवलं असलं तरी सलमानची जेलवारी ही मात्र तुर्तास टळलेली आहे. हायकोर्टात याबाबतची अंतिम सुनावणी होईपर्यंत सलमान भाई आता मोकळाच असणार आहे. हायकोर्टानं त्याच्या शिक्षेला सुद्धा स्थगिती दिली आहे. हायकोर्टाच्या आदेशाची कॉपी घेऊन जामिनाच्या कागदपत्रांची औपचारिकता पार पाडण्यासाठी सलमान खान अर्ध्या तासापूर्वी सेशन कोर्टात पोहोचला. 30,000 रुपयांचा बॉन्ड त्यानं सेशन्स कोर्टात भरला आणि पुन्हा तो आपल्या घरी रवाना सुद्धा झाला. अवघ्या 10 मिनिटात ही प्रक्रिया पूर्ण झाली याबद्दल आश्चर्य व्यक्त केलं जात आहे. एखाद्या हिंदी सिनेमासारख्याच घडामोडी सलमानच्या बाबतीत घडतायत आणि याचमुळे अनेक प्रश्न उपस्थित होत आहेत. कायद्यापुढे सगळे खरंच समान आहेत का? सलमानला एक न्याय आणि इतरांना मात्र वेगळा न्याय असं काही घडतंय का? यासारख्या सगळ्या प्रश्नांचा वेध घेऊयात या खास कार्यक्रमात. गरिबांना न्याय मिळतो का? पाहूयात याच सगळ्या घडामोडींवरचा एक विशेष रिपोर्ट. देश के अंदर अभी भी गरीब और सामान्य आदमी को न्याय मिलने में बड़ी परेशानी होती है. पैसे वाले लोग, जिनके रसूख हैं, वे लोग, उनको जो है अंत में अंतिम रूप से सजा मिलना बड़ा कठिन काम है. पाहिलत माजी पोलीस आयुक्त सत्यपाल सिंग यांनी व्यक्त केलेली ही खंत. कायद्यापुढे सगळे समान असतात ही झाली आदर्श भूमिका. पण खरंच कायद्यापुढे सगळे समान असतात का? तब्बल 13 वर्षांनी सलमान खानला 5 वर्षांची शिक्षा झाली. मात्र अवघ्या 4 तासात सलमानला बेल मिळाला. आधी 2 दिवसांसाठी आणि आता अंतिम सुनावणी होईपर्यंत. एकीकडे सुमारे 2.5 लाख कच्चे कैदी जामिनाअभावी जेलमध्ये सडतायत
आणि सलमान सारख्या सेलिब्रिटीला मात्र दोषी ठरल्यानंतरही अवघ्या काही तासात जामीन मिळतो। त्यावरून आता तिखट प्रतिक्रिया व्यक्त होत आहेत। हमारे देश के जो डिफेंस काउंसिल से एडवोकेट लोग हैं, उन लोगों ने इस तरह की एक स्ट्रेटेजी को बिल्कुल पेटेंट किया हुआ है कहना चाहिए कि वो किसी भी कोर्ट का जजमेंट को, निर्णय को फाइनल नहीं मानना, अंतिम नहीं मानना। नीचे का कोर्ट को जजमेंट देता है, सजा देता है, ऊपर से पहुंचते हैं हाई कोर्ट में जाएंगे, हाई कोर्ट से सुप्रीम कोर्ट में जाएंगे। तुम्ही सलमान खान असाल तर काहीही करायला मोकळे आहात का, असा उद्विग्न सवाल बहुचर्चित नितीश कटारा हत्याकांडातील नितीशच्या आईने केलाय। बॉलीवुड के लोग वहां गए हैं, उनसे मुझे ज्यादा नाराजगी है। कानून ने अपना काम किया है, कानून में परिवर्तन लाने की जरूरत है और ये एक मैसेज इस समाज को, स्पेशली यंग लोगों को जा रहा है कि भाई अगर आप बड़े बाप के बड़े बेटे हैं और आपके पास पैसे हैं तो पिए जाइए गाड़ी और रोंदे जाइए जितने लोगों को चाहें आप। सर्वसामान्य नागरिकांचीही आता काहीशी अशीच भावना झाली आहे। उसे कड़ी से कड़ी सजा देनी चाहिए थी। अदालत को तो चाहिए था, न्यायालय को, कि उसको 10 वर्ष की सजा देती, लेकिन आज न्यायालय ने जो उसको जमानत दी है वो बेगुनाह जो जिनकी हत्या की गई है और जिनको जख्मी किया गया उनके जख्मों पर नमक छिड़का गया है। सलमान खान को जो कोर्ट से छोड़ा गया है उसको गिरफ्तार किया जाए, उसको जो सजा दी गई है 5 साल की उसको दी जाए। सलमानच्या जामिनामुळे अनेक प्रश्न निर्माण झाले आहेत। कानून के हात लंबे होते हैं हे खरंच, पण भारतासारख्या देशात गोरगरिबांना न्याय मिळत नाहीच असंच सत्यपाल सिंग म्हणाले, त्यात गैर ते काय। ब्युरो रिपोर्ट, झी मीडिया। आणि याच विषयावर आपण चर्चा करणार आहोत। भारतासारख्या देशात खरंच गरिबांना न्याय मिळत नाही हे पुन्हा पुन्हा अधोरेखित होतंय का, या विषयावर आपली चर्चा आहे आणि त्यासाठी मान्यवर पाहुणे आपल्या सोबत या चर्चेत सहभागी होत आहेत। आपल्या स्टुडिओमध्ये माजी पोलीस महासंचालक अरविंद इनामदार आहेत। सर, आपलं स्वागत आहे या चर्चेमध्ये। त्याचबरोबर सामाजिक कार्यकर्ते विश्वंभर चौधरी हे आपल्या सोबत पुण्याहून सहभागी झालेले आहेत, तर माजी न्यायमूर्ती बीजी कोळसे पाटील हे सुद्धा या चर्चेमध्ये सहभागी झाले आहेत। आपण सुरुवात अरविंद इनामदार यांच्यापासून करूयात। सर, आपण पाहतोय जणू एखाद्या नाटकाची स्क्रिप्ट लिहिली आहे आणि त्याप्रमाणे हे सगळं घडतंय। 10 मिनिटात सेशन्स कोर्टात जामिनाची प्रक्रिया पूर्ण होते आणि सलमान खान घरी जातो। हे सगळं नेमकं काय चाललंय? सर्वसामान्य माणसाच्या बाबतीत असं कधी घडू शकतं का? आपण पाहतच घडतच आहे ना की गरिबांना न्याय मिळायला 13 वर्ष लागली आणि सलमानला आपण लक्षात ठेवा की 2-2:30 वाजता जजमेंट झालं आणि 5-5:30 वाजेपर्यंत ही वॉज रिलीज्ड ऑन बेल ऑल्सो, म्हणजे 3 तासामध्ये त्याला बेल मिळाला। म्हणजे काय झालं की जेल, बेल आणि ह्या जेल आणि बेलचा हा हॅपी ट्रेल सुरू झालाय, तुम्हाला सांगतो। मुख्य गोष्ट अशी, आपण मागाशी म्हणलात ते अगदी खरं आहे की हा खरं म्हणजे एखाद्या नाटकातला फिरता रंगमंच वाटतोय की जो साधारणपणे 3 दिवसापूर्वी जो पेशंट होता, आजारी होता बरं का, चेहरा पडला होता, थकला होता, तो एकदम टुणटुणीत होऊन ती फिरत्या रंगमंचावरती आल्यानंतर आता कसं अगदी व्यवस्थित, व्हेरी हेल्दी, हॅपी अशी परिस्थिती आहे। आणि ह्याचा अर्थच असा आहे, मला असं वाटतंय बरं का, की तुम्ही एक बॅटरी ऑफ लॉयर्स आणा पहिल्यांदा। तुम्ही मालदार असले पाहिजेत, हे अगदी खरी गोष्ट आहे। तुम्ही मालदार असले पाहिजेत, वजनदार असले पाहिजेत, कारण असं आहे बरं का, वजनदार असले पाहिजेत, तुम्ही अंमलदार असले पाहिजेत आणि मग अशा बरं का जबरदस्त वकील पहिल्यांदा घेऊन या। त्याच्यानंतर भरपूर पैसे खर्च करा, त्याच्यानंतर अपीलमध्ये जात राहा आणि मग बघा आपल्याला बरं का की वेगळ्या तऱ्हेने कसं करता येतं। कारण आपण कल्पना करा की हाच खटला सर्वसाधारण माणसाला किती वर्ष लागली असती हो, बरोबर आहे। आणि ह्याला 13 वर्ष का लागली, तर हायकोर्टामध्ये अपील, सुप्रीम कोर्टामध्ये अपील, इकडे जा तिकडे जा, असं जर सारखं व्हायला लागलं तर खरं म्हणजे असं वाटायला लागतंय की कायदा हा गरिबांसाठी नाहीच का काय। म्हणजे जे सत्यपाल सिंग म्हणाले किंवा जे तुमचे बाकीचे लोक म्हणाले ते अगदी खरं आहे, त्याच्यामध्ये काही बघायचं कारण नाही। कारण इफ दिस इज द कंडिशन, मग कसं करणार? आणि आपण एक अतिशय चांगलं वाक्य वापरतो की कायद्या पुढे सगळे समान आहेत। म्हणजे इंग्लिशमध्ये एक चांगलं वाक्य आहे की ऑल आर इक्वल, पण सम आर मोर दॅन इक्वल। परंतु काही लोक जे आहेत ते जास्ती श्रेष्ठ आहेत
आणि ते ह्यातनं दिसतं असं मला वाटतं आपल्याला. काही लोक अतिश्रेष्ठ आहेत, हे या अतिश्रेष्ठ आहेत, घटनेमुळे म्हणजे काहीतरी जास्तीच उंच आहेत असं वाटायला लागतं. आपण विश्वंभर चौधरींकडे जाऊयात. विश्वंभरजी, आपण पाहतोय हे सगळं नाट्य जणू एखादी संहिता लिहिली आहे त्याप्रमाणे घडतंय, पण या सगळ्यामुळे कायद्यावरचा जो सर्वसामान्याचा विश्वास आहे तो कुठेतरी आता या सगळ्यामुळे दुखावला जातोय. आणि ज्यांच्याकडे पैसे आहेत, जे इन्फ्लुएन्शियल आहेत, ते मात्र कायदा आपल्याला हवा तसा वाकवू शकतात, हे या घटनेमुळे दिसायला लागेल. सुवर्ण, आता जसं इनामदार सरांनी अतिशय अचूक वाक्य वापरलं जॉर्ज ऑर्वेलचं त्या ॲनिमल फार्म मधलं, की सम आर मोर इक्वल. लोकशाहीची शोकांतिका आहे की सम आर मोर इक्वल. आणि ते सम कोण आहेत? ते सम काही बुद्धिवादी नाहीत, शास्त्रज्ञ नाहीत देशाचे, ज्यांच्यामुळे काहीतरी अडणार आहेत म्हणून त्यांना काही माफी आहे. ते सम हे फक्त धनदांडगे, जे कदाचित फक्त चेहरा चांगला आहे या भरोशावर मोठे झालेले. तर आता सलमान खानला काही अभिनेता म्हणायचं कोणी, खरं म्हणजे ते एवढं सिरियसली म्हणजे पर्वतीला हिमालय म्हणल्यासारखं होईल. त्यामुळे हे ते आहेत की जे काही ना काही यश संपादून चकचकीत दुनियेला जे लागतं ते त्यांच्याकडे आहे आणि ते यश संपादून ते आले. त्यामुळे जे काही घडतंय ते अतिशय वाईट आहे. कित्येक देशांमध्ये शास्त्रज्ञांना शिक्षा माफ असावी का वगैरे चर्चा चालते. ती चर्चा एका परीने योग्य म्हणता येईल, ही एक ब्रेन असतो, तसंही काही नाही. हे बुद्धिहीन आहेत पण हे लक्ष्मीपुत्र आहेत, असा हा खरा प्रश्न आहे. आणि त्यामुळे त्यांना ते होतं. आता जो काही घटनाक्रम घडला तो अचंबित करणार आहे. माझ्या स्वतःच्याही केसेस उच्च न्यायालयात आहेत आणि तिथलं आपल्याला सगळ्याला तो कारभाराचा एकूण हे दिसत असतो. न्यायव्यवस्था ही किती संथ गतीने हे आपल्याला कळतच असतं, पण तिथे एका दिवसात जामीन होतो, दुसऱ्या दिवशी तो येतो, लगेच सुटूनही जातो. हे सगळं आश्चर्यकारक आहे. सामान्य माणसाला यातला तर्क लागत नाही की एकीकडे आजोबांनी केस टाकावी, नातवानी जिंकावी, अशी पण एक व्यवस्था आहे, आणि दुसरीकडे ही व्यवस्था अशी की जी पटकन येऊ शकते. याच्यामध्ये मला काही न्यायव्यवस्थेवर मी आरोप करत नाहीये. मला सांगायचं एवढं आहे की ही मंडळी पैशाने वाटेल ते करू शकतात. ते 2 तासात हरीश साळवेंना हायकोर्टात उभं करू शकतात. ती ताकद सामान्य माणसाची नाही. बरोबर आहे. न्यायाची जी किंमत आहे ना, ती ह्या देशात फार मोठी आहे. या देशात न्याय आहे का? तर तो न्याय आहे, पण त्या न्यायाची किंमत फार मोठी आहे, जी सामान्य माणसाच्या फार आवाक्याच्या बाहेर गेलेली आहे. सामान्य माणसाला एक तर तिथलं इंग्रजी, ती कोटा वावरणारी माणसं, आणि ते पाहून तो सामान्य माणूस त्याच्या जवळ सुद्धा जाणार नाही. आमच्या लवासामधले आदिवासी फार तर 2दा येऊ शकले हायकोर्टला, नंतर हायकोर्टला येण्याला सुद्धा त्यांच्याकडे पैसा नव्हता. तर त्यामुळं त्या न्यायाला जी किंमत आहे ती किंमत हळूहळू इतकी महाग होत चालली आहे की कदाचित ती फक्त सलमान खानला परवडू शकते. या देशातल्या न्यायव्यवस्थेवरचा विश्वास लोकांचा उडू नये, त्यामुळे मी न्यायव्यवस्थेवर काही बोलणार नाही. परंतु जे झालं, जो घटनाक्रम झाला तो आश्चर्यकारक आहे. याच्यामध्ये मात्र माझ्या मनात कोणतीही शंका नाही. मला माजी न्यायमूर्ती बी.जी. कोळसे पाटील यांच्याकडे जायचंय. सर, आपण पाहतोय न्यायव्यवस्थेबद्दल आपण बोलायला मागत नाही, पण हे सगळं जेव्हा घडताना पाहतो, 5 वर्षाची शिक्षा सेशन्स कोर्ट सुनावतं आणि दुसऱ्या दिवशी हायकोर्टात जाऊन सलमान खान आज संध्याकाळी आपल्या घरी निवांत बसलेला असतो. हे सगळं फक्त धनदांडग्यांच्याच बाबतीत घडू शकतं, सर्वसामान्य माणसाच्या बाबतीत नाही. नाही, आपण आता कालपासून हीच चर्चा करतोय की लाखो लोक अंडर ट्रायल जेलमध्ये सडत पडलेले आहेत, ज्यांना कोर्टामध्ये आणत सुद्धा नाहीत, कारण म्हणतात आमच्याकडे पोलीस फोर्स नाही. अरविंद इनामदारांना माहिती आहे की ते लोक, त्यांना कोर्टाचं तोंड बघायला मिळत नाही. आणि आमचे मात्र हे महाभाग असे पैशावाले जे आहेत त्यांच्यासाठी मोठे मोठे, आज दिल्लीत पण एक टीम वकिलांची बसली असणार. जर हायकोर्टाने नाकारला बेल तर दिल्लीमध्ये बेल ताबडतोब होईल. त्यामुळे ही जी व्यवस्था आहे, पहिली तर गोष्ट अशी, आपण मुळाशी गेलं ना, ती ही संपूर्ण व्यवस्था कोडबडलेली आहे. आज नवीन खटले दाखल न होता आहे ते खटले सोडवायचं म्हटलं तरी 300 वर्ष लागतील, इतके खटले पेंडिंग आहेत. आणि त्यामध्ये हे असे जे धनदांडगे आहेत ते सगळ्या न्यायालयाचे फायदे, मग ते उद्योगपती असतील, मग ते बरोबर फायदे घेतात, कारण मोठे मोठे वकील उभे राहतात. अगदी पालखीवाला, नरिमन, साळवे असे सगळे मोठे मोठे वकील उभे राहतात. आणि त्याचं कळत न कळत इम्प्रेशन म्हणा, प्रेशर म्हणा, आपण ज्याला म्हणतो फेस का केस लॉकअप, की मी स्वतः जैतापूरमध्ये आंदोलन केलं, मला तर मॅजिस्ट्रेट पुढे प्रोड्यूस केलंच नाही, पण 2 दिवस पोलीस कस्टडीत ठेवलं आणि 4 दिवस जेलमध्ये ठेवलं. जामिनाचा प्रश्नच नाही, किंवा कसं जाणार. सलमान खानला अरविंदजी 5 माणसाला चिरडल्यानंतर त्याला पोलिसांनी पोलीस स्टेशनमध्ये जामीन दिला. आपण 304 पार्ट 2 आणि पार्ट 1 जर बघितला तर 304 निगलिजन्स नाही. इथे त्याला माहिती होतं की आपण गाडी चालवतोय, 5 लोक चिरडले जात आहेत, ते मरणार आहेत. हे जर नॉलेज असेल तर तो निगलिजन्स नाही होत, इट इज होमिसाइड.
कल्पेबल त्यामुळे आपण विचार केला पाहिजे की पोलिसांनी त्याला अटक नाही केली, बेलवर सोडला आणि आमच्यासारख्यांना पोलीस कस्टडीत पाठवतात आणि मॅजिस्ट्रेट पण त्याला संमती देतात. कसं काय करणार काय? आणि काय आमचा गुन्हा? खोटी केस आंदोलनामध्ये नेहमी खोट्या केस वर्तच आहे. मुद्दा आपल्याला असा आहे आता की आज आपण अशा स्टेजला आहोत की ह्या ज्या लोकशाहीचे 4 खांब आहेत त्या न्यायसंस्थेवर आमचं सगळं भीर आहे. आम्ही न्यायसंस्थेला किंवा जजेसला आम्ही ईश्वराच्या खालोखाल मानतो. बरोबर आहे. पण ते ईश्वर व्हायला तयार नाहीत. त्यांनी सुमोटो या अशा केसेस घेतल्या पाहिजे. अगदी चीफ जस्टिस ऑफ इंडियाने पत्र लिहिलंय की सडक पडलेले जे अंडर ट्रायल आहेत त्यांना जर 1 वर्ष शिक्षा असेल त्या गुन्ह्याला, त्यांनी 6 महिने जेलमध्ये राहिले, त्याला ऑटोमॅटिक सोडलं पाहिजे. केंद्र सरकारने लिहिलंय, चीफ जस्टिसने लिहिलंय, चीफ जस्टिस ऑफ महाराष्ट्राला लिहिलंय, चीफ मिनिस्टर ऑफ महाराष्ट्राला लिहिलंय किंवा सगळ्या राज्याला लिहिलंय. कोणी कॉग्निझन्सच घ्यायला तयार नाही की गुन्ह्याची शिक्षा तो जेलमध्ये 1 वर्षासाठी आणि तो जेलमध्ये 10 वर्षासाठी राहतो. मी ज्या पोलीस कस्टडीत होतो तो फक्त त्यांनी नॉन पार्किंग मध्ये गाडी लावली, नो पार्किंग मध्ये ट्रक लावला, तो माझ्याबरोबर पोलीस कस्टडीत होता. काय त्याचा गुन्हा आहे? नो पार्किंग मध्ये ट्रक. बरोबर आहे सर. हे असे अनुभव जे आहेत ते या चर्चेमध्ये आपण ऐकणारच आहोत. पण एकूणच या सगळ्या प्रकारामुळे सर्वसामान्य माणसाला मात्र उद्विग्नता वाटायला लागली आहे. सर्वसामान्यांना एक न्याय आणि धनधानग्यांना एक न्याय अशी भावना, जनभावना जी आहे ती तयार होताना दिसते. ही चर्चा आपण अशीच सुरू ठेवणार आहोत. गरिबांना न्याय मिळत नाही या कार्यक्रमात आता वेळ झाली एका छोट्याशा ब्रेकची. गरिबांना न्याय मिळत नाही या कार्यक्रमात आपलं पुन्हा एकदा स्वागत. माजी न्यायमूर्ती बीजी कोळसे पाटील आपल्या सोबत आहेत. आपण थेट त्यांच्याकडे जाऊयात. सर, आपण पाहिलं 13 वर्ष या संपूर्ण प्रकरणात सुनावणी यायला लागली आणि सुनावणी आल्यानंतर झालं काय तर हायकोर्टात जाऊन जामीन घेतला आणि सलमान खान घरी सुद्धा गेला. ज्यांनी या सगळ्या प्रकरणामध्ये संघर्ष केला असेल त्यांना काय वाटत असेल? ज्यांनी आपली व्यक्ती गमावली आहे, 13 वर्षांनंतर या प्रकरणात सुनावणी होते आणि सलमान खान मोकाटपणे घरी जातो. मग खरंच न्याय व्यवस्थेवरती विश्वास ठेवायचा कसा, असा प्रश्न जर उपस्थित करायला लागले लोक तर आश्चर्य वाटायला नको. नाही, असं पहिली गोष्ट मी बघाशी म्हटलं तसं कालचं परवाचं निदान घटनेच्या चौकटीत कायद्यात बसवता येईल. इंटिरियम बेल दिला, असे बेल 1-2 एक्सेप्शनल केसमध्ये दिलेले आहेत. आज बेल दिला तो कायदेशीरच आहे, परंतु त्याला अजिबात अटकच नाही. पहिल्यापासून 5 लोकांना चिरडल्यानंतर त्याला पोलीस स्टेशनमध्ये त्याला जामीनवर सोडतात किंवा त्याला घेऊन त्याच दिवशी कोर्टात जाऊन जामीन देतात. म्हणजे याचा अर्थ काय आहे? त्यामुळं सामान्यांचा विश्वास पहिल्यापासून नाहीच आहे ज्युडिशरीवर. फक्त आम्ही काय म्हणत होतो की आपल्याला दुसरा मार्ग नाही, आपल्याला जजेस हे ईश्वर मानले पाहिजेत. कारण दुसरा काही विषय, ज्युडिशरी सक्षम असेल, इनामदार अग्री होतील, ज्युडिशरी सक्षम असेल, पॉलिटिकल इंटरफिअरन्स नसेल तर देशात एकही गुन्हा होणार नाही. पण आज आम्हाला पॉलिटिशियनला, अधिकाऱ्यांना किती मस्ती दांडगाई करायची असेल तर ते करतात. कारण त्यांना माहिती आहे की आम्ही जाणार कुठं. न्याय संस्थेत गेलं तर तुमच्या आजोबाला, तुमच्या नातवाला न्याय मिळणार आहे. तेव्हा अशा परिस्थितीमध्ये ते कधी शक्य नाही. म्हणून न्याय संस्थेचा बदल झाला पाहिजे. काय बदल झाला पाहिजे तर हे जे सगळे किरकोळ गुन्हे आहेत ज्याच्यामुळं ज्युडिशरी ओझ्याखाली आहे, की जे किरकोळ गुन्हे कोर्टाबाहेरच सुटले पाहिजेत. मग ते लोककल्याणाचं माध्यम असेल, कारण ही सिस्टीम ब्रिटिशांनी त्यांच्या सोयीसाठी आणली होती. त्यावेळचे खटले फार थोडे होते. आता कोट्यावधी खटले आहेत आणि सगळे खटले सरकारच्या विरुद्ध आहेत. बरेचसे खटले सगळे सरकार विरुद्ध, सरकार एका बाजूला आणि इंडिव्हिज्युअल माणूस एका बाजूला. त्यातले जे किरकोळ खटले आहेत ते खटले बाजूलाच काढले पाहिजे आणि ते एक तर सामोपचाराने लोकन्यायालयाच्या पद्धतीने सोडवले पाहिजेत आणि महत्वाच्या खटल्यासाठी कोर्टाला वेळ दिला पाहिजे. असं होत नाही. बरोबर आहे. छोट्या छोट्या केसेसमध्ये कोर्टाचा एवढा वेळ जातो. व्यवस्थेमधल्या सुधारणांवरती सर आपण बोलूयात. मला विश्वंभर चौधरींकडे यायचंय. विश्वंभर चौधरीजी, आपण पाहतोय सुरुवातीपासूनच या खटल्यामध्ये कुठेतरी सलमान खानला फेवर्स दिले गेलेत की काय अशी परिस्थिती दिसते. रात्री ऍक्सिडेंट झाल्यानंतर 10:30 वाजेपर्यंत सलमान आपल्या घरी होता. त्यानंतर कमाल खानची उलट तपासणी केली गेली नाही. रवींद्र पाटील जे होते त्यांच्यावरती शेवटपर्यंत दबाव आणला गेला. अशा ज्या छोट्या छोट्या गोष्टी होत्या ज्यामुळे कुठेतरी पोलीस तपासाबद्दल सुद्धा प्रश्नचिन्ह अनेक वेळा न्याय
न्यायव्यवस्थेने उपस्थित केले आणि आता सत्र न्यायालयानं दिलेल्या निकालानंतर हायकोर्टातनं जामीन आणला जातो आणि सलमान खान घरी सुद्धा जातो. मग दोष हा पोलिसांचा, न्यायव्यवस्थेचा असं म्हणण्यापेक्षा कुठेतरी ही सगळी व्यवस्था सलमान खानच्या कुठेतरी अधीन राहिली आहे की काय, असंच या निमित्तानं सर्वसामान्यांना आता वाटायला लागलंय. व्यवस्थेचा जो दोष आहे तो दोष सार्वत्रिक आहे, तो आहेच आहे, त्याच्यात काही शंकाच नाही आपल्याला. दोन गोष्टी त्यामध्ये, एक म्हणजे प्रॉसिक्युशन, इन्व्हेस्टिगेशन अँड प्रॉसिक्युशन हे आपल्या देशात प्रॉपरली होतं की नाही हे बघणारी निष्पक्ष यंत्रणा नाही. आता हा गुन्हा फौजदारी स्वरूपाचा आणि त्याचा लोकपालशी काही संबंध नाही, लोकपाल हा आर्थिक गुन्ह्याचा आहे. पण जर तुलनाच करायची झाली तर एक इंडिपेंडेंट एजन्सी जी बघते की इन्व्हेस्टिगेशन प्रॉपरली झाले ना, कलम योग्य लावलीत ना प्रॉसिक्युशन, त्याची आज कोणती व्यवस्था नाही. इट इज ॲट द डिस्क्रेशन ऑफ द पोलीस. उद्या हे पोलीस अधिकारी म्हणू शकतो की माझं ट्रेनिंग नाही झालेलं, मला माहित नाही, मी माझ्या जी बुद्धीला पटली ती कलम लावली आणि म्हणून मग बलात्काराच्या गुन्ह्यामध्ये विनयभंगाची कलम लावली, अशाही घटना देशामध्ये घडलेल्या आहेत. तर तो पहिला लॅक्यून आहे, तिथे इंडिपेंडेंट व्यवस्थेची गरज आहे. त्याच्याही वर जाऊन सुवर्णा, मी कालही हा विषय बोललो, आजही मला हा विषय बोलला पाहिजे. ज्युडिशियल स्टँडर्ड्स अँड अकाउंटेबिलिटी नावाचं एक बिल आहे जे आजही संसदेत पेंडिंग आहे. ते मनमोहन सिंगांच्या काळात 2013 साली आलं होतं. काय या बिलामध्ये, तर न्यायाधीशांच्यासाठी कोड ऑफ कंडक्ट आहे. अर्थात या केसमध्ये न्यायाधीश चुकीचे वागले का बरोबर असं अजिबात मी म्हणत नाहीये, पण त्या बिलामध्ये काय ते मी सांगतोय की त्याच्यामध्ये कोड ऑफ कंडक्ट आहे न्यायाधीशांसाठी. त्यांच्याकडे कोण येतं कोण जातं याच्यावरती एक सक्षम यंत्रणा आहे. दुसरी गोष्ट अशी की त्याच्यामध्ये मुदत, ज्याला आपण समयबद्ध म्हणू, मुदतीमध्ये दावे डिस्पोज करण्याचं बंधन न्यायव्यवस्थेवर आहे की 3 वर्षात दावा डिस्पोज झाला पाहिजे, तुम्ही ट्रायल कशा घ्यायचं ते घ्या. आता या जर गोष्टी टाइम बाउंडच नसतील तर आज न्यायालयांना कुठल्या वेळ टाइम बाउंड काही नाही. आता बघा, ब्रिटिशांची परंपरा चालू आहे, 10 मेला कोर्टाला सुट्टी लागेल, जूनमध्ये उजाडेल. कशासाठी? ब्रिटिशांना हवामान इथलं सहन होत नव्हतं, ते सिमल्याला जायचं राहायला म्हणून असेल ती सुट्टी तेव्हा दिलेली. आता त्या सुट्टीचा काही मतलब नाही. पण अक्षरशः लाखो दावे, सरांनी आता सांगितलं की 300 वर्ष पुरतील एवढे खटले असतानाही आपण सुट्ट्या भरपूर देतो, 5 वाजता कोर्ट संपतात. मला माझा स्वतःचा अनेक वेळा अनुभव आहे की लिस्टवर आपल्या केस येतच नाही, आपण दिवसभर बसलो तरी केस लिस्टवर येत नाही. तर ह्या त्रुटी कोण दूर करणार? तर याला आता आपली अडचण खरी अशी आहे, ती शेवटचा मुद्दा तो घेऊन मी थांबणार. आपली अडचण अशी आहे की आपल्याला अशा लोकांकडून सुधारणा करून घ्यायच्यात जे त्या सुधारणा करायला अजिबात उत्सुक नाहीत आणि ते राजकारणी आहेत जे संसदेत बसलेत, त्यांना त्यात रस नाही. त्याचं कारण असं, त्यांना माहिती आहे की जर इथली न्यायव्यवस्था कडक झाली तर त्यांच्यातले अर्धेच कदाचित सलमानच्या शेजारी बसायला जातील आणि म्हणून त्यांना ते करायचं नाही. म्हणून सलमानकडे काल रीग लावलेली सुद्धा आपण पाहिली. अगदी बरोबर आहे सर. आणि म्हणून आपण जसं म्हणताय की ज्युडिशियल स्टँडर्ड अँड अकाउंटेबिलिटी संदर्भातला जो धोरणात्मक बदल आहे तो अपेक्षित आहे, तो कधी होईल माहित नाही. मी तुमच्याकडे येते, पण ही खेदाची बाब म्हणायला हवी. न्यायव्यवस्थेने एखाद्या व्यक्तीला दोषी ठरवल्यानंतर सेलिब्रिटीज, पॉलिटिशियन्स त्यांना भेटण्यासाठी रांगा लावतात. या सगळ्यातनं याचा अर्थ काय काढायचा? म्हणजे तुम्ही श्रीमंत असाल, सेलिब्रिटी असाल, तुमच्याकडे इन्फ्लुएन्स पॉवर असेल तर तुम्ही हवं त्या व्यक्तीला, व्यवस्थेला चॅलेंज करू शकतात असं दिसतं. ही चर्चा आपण अशीच सुरू ठेवणार आहोत, पण आता वेळ झाली एका छोट्याशा ब्रेकची. गरिबांना न्याय मिळत नाही या कार्यक्रमात आपलं पुन्हा एकदा स्वागत. अरविंद इनामदार आपल्या सोबत आहेत, आपण त्यांच्याकडे जाऊयात. सर, आपण पाहिलं सेशन कोर्टानं सलमानला शिक्षा सुनावल्यानंतर त्याला भेटायला येणाऱ्यांची जी प्रचंड गर्दी होती, म्हणजे एखादं शौर्य गाजवून आलेल्या व्यक्तीला भेटायला जातात त्याप्रमाणे सेलिब्रिटी, पॉलिटिशियन्स त्यांना भेटायला जातात. त्यानंतर अभिजित सारखा व्यक्ती सर्वसामान्य रस्त्यावर झोपणाऱ्या माणसाची तुलना कुत्र्याशी करतो. हे सगळं पाहता जे डिस्क्रिमिनेशन आहे ते सगळीकडे पाहायला मिळतं. मग ते न्यायव्यवस्था असेल, कायदा व्यवस्था असेल, पोलीस यंत्रणा असेल किंवा सर्वसामान्यांपर्यंत या सगळ्याचे रिफ्लेक्शन्स पाहायला मिळतात. मग नीती, मूल्य या सगळ्याचं काहीच राहिलं नाही असं वाटायला लागतं. तुम्ही आता अगदी बरोबर म्हणालात की सलमानला बेल मिळाल्याबरोबर कसं झालं, म्हणजे तुम्ही जे म्हणालात की काहीतरी विजय मिळून आला, म्हणजे मला असं वाटलं की तो माउंट एव्हरेस्टवरतीच चढून आला, टेनसिंग सारखा पहिल्यांदाच अगदी, किंवा असं धरून चला की ऑलिम्पिकमध्ये गोल्ड मेडल आणलं. बरं. आणि देशाची खूप देशाची मान खूप उंच झाली. हे असं खरं म्हणजे परिस्थिती अशी आहे बरं का. एक साधी गोष्ट आहे, मला असं वाटतंय की या सगळ्यांचा तोल ढळलाय कुठेतरी. ह्या आपल्या देशाचा तोल जो पाहिजे, बॅलन्स पाहिजे, तो तोल ढळलेला आहे तुम्हाला सांगतो. आणि हा तोल ढळल्यामुळं कॉन्शियन्सच नाही राहिलेला. बहुतेक सगळ्या मागं आपण जर पाहिलं ते कायद्यामध्ये तुम्ही 100 सुधारणा करून आला, परंतु तुमची नीतिमत्ता, त्याच्यानंतर तुमची मूल्य ही कशी काय, ही अतिशय महत्वाची गोष्ट आहे.
कारण कुठेतरी तुम्हाला डिस्क्रिप्शन हे द्यावंच लागणार आहे. ती काय तुम्ही किती सगळ्या गोष्टी काय बरं का आपण बरं का कायद्याच्या याच्यात बसू शकत नाही, चौकटीत बसू शकत नाही, परंतु ही फार अतिशय आवश्यकता आहे. आणि मला एक आता खरं म्हणजे वाक्य आठवते, ते शेक्सपियरचं जुलियस सीझर मधलं वाक्य अतिशय छान आहे की गरीब काय म्हणत असतील या देशामध्ये, द फॉल्ट डज नॉट लाय इन आवर स्टार्स, परंतु बट काय झालंय, बट इन आवर सेल्स, कारण आम्ही गरीब म्हणून इथे जन्माला आलो. राईट. इथं गरीब म्हणून तुम्ही जन्माला आला की तुम्हाला बरं का सर्व संकटाची मालिका तुमच्या मागे सुरू होऊ जाते. आणि ही जर परिस्थिती असेल, कारण शेवटी लॉ म्हणजे जस्टिस म्हणजे काय आहे, मला असं वाटतं की जस्टिस म्हणजे ट्रुथ इन ऍक्शन. मग ही जर परिस्थिती असेल, जस्टिस इज ट्रुथ इन ऍक्शन जर असेल, तर आपण मग मला सांगा की खरं म्हणजे कुठे जस्टिस मिळतोय गरिबांना, की तो माणूस चिरडला गेला एक, त्याच्यानंतर 4 माणसं चांगली जायबंदी झाली, बरोबर, त्या 13 वर्ष त्यांना वाट पाहायला लागली, 5-7 वर्ष तो सुप्रीम कोर्ट आणि हायकोर्टामध्ये गेली. म्हणजे काय आहे की कायदा फक्त कायद्याला वाकवणारा पाहिजे, कायदा कचाकच वागतो हे आपण पाहिलं इथे. कायदा कचाकच वागतो हे या निमित्तानं दिसतंय. बीजी कोळसे पाटलांकडे मला जायचंय. सर, आपण पाहतोय की जे या सगळ्यातले पीडित होते त्यांना योग्य मदत त्यांच्यापर्यंत पोहोचली नाही. सलमानवरती सदोष मनुष्यवधाचा गुन्हा सुद्धा पब्लिक आउटक्राय नंतर दाखल झाला आणि या सगळ्या यंत्रणेवरती मोठ्या प्रमाणावर सामाजिक संघटनांनी दबाव आणला आणि त्यानंतर या सगळ्या प्रकारचे योग्य गुन्हे हे सलमानवरती नोंदवले गेले, कलम योग्य प्रकारची लावली गेली. कुठेतरी अजूनही सर्वसामान्यांना एक न्याय आणि श्रीमंतांना वेगळा न्याय हे या निमित्तानं पुन्हा अधोरेखित होतं. आणि असं पुन्हा अधोरेखित होत असताना सर्वसामान्यांचा या कायद्यावरती, सुव्यवस्थेवरती विश्वास राहणार तरी कसा, असा जर प्रश्न उपस्थित झाला तर मग काय करायचं? नाही, आमच्या सगळ्याच एका प्रस्थापित क्लास आपण म्हणू, त्यांची मानसिकता अशी आहे की हे सगळे गरीब, हे सगळे भिकारी आहेत, हे आपल्या सेवेसाठी जन्मलेले आहेत. म्हणून मी नेहमी आईन्स्टाईन कोट करतो की आईन्स्टाईन दररोज झोपताना असं म्हणायचा की माझ्या ताटात जे पदार्थ आले ते कोणाचे श्रम आहेत, कोणाचे घाम आहे, कोणाचं रक्त आहे, कोणाची आत्महत्या आहे, किंवा मी जे वैभव भोगतोय त्यात किती श्रमिकांचं श्रम आहेत. ही आमच्या शिक्षणातच नाही, हे आमच्या विचारातच नाही. आणि त्यामुळे काय झालंय की हा एक वर्ग निर्माण झालाय की जो आम्हाला लाथाडतोय. म्हणून मी नेहमी म्हणत असतो की आता ह्या माणसांना न्यायचं कुठं? 10 ते 12 कोटी आदिवासी आहेत, 20 ते 22 कोटी दलित आहेत, 20 ते 22 कोटी मुस्लिम आहेत, 1 हेक्टरच्या आतले सगळे शेतकरी आहेत. यांच्यासाठी या देशात काय चाललंय? कुठली संस्था काम करते? आणि याचाच परिणाम असं झालाय की यांना तुम्ही गॅस चेंबरमध्ये घालून मारू शकत नाही, म्हणून तुम्ही असे तडफडून. त्या भट्टाचार्याचं काय वाक्य आहे हो की फुटपाथ त्यांच्या बापाचे आहेत का? नाही म्हणत तुझ्या बापाचा आहे फुटपाथ. म्हणजे आम्हाला कुठल्या तऱ्हेने वागणूक मिळते आणि का मिळते ही? तर आमच्यामध्ये जो आता समजा मी आहे, तुम्ही आहात, टीव्ही आहे, यांचे सिनेमे चालतील का हो आम्ही बघितल्याशिवाय? तुकाराम महाराज म्हणतात विठ्ठलाला पंढरीला तू कसला देव, तुला आम्ही देव म्हणतो म्हणून तू देव आहे. अरे तुम्ही सेलिब्रिटी कसले? तुम्ही सगळं वातावरण निर्माण केले, तुम्ही सेलिब्रिटी आम्ही म्हणतो म्हणून आहात. तुमचे पिक्चर आम्ही बघतो, त्यातून पैसे बरोबर आहे. याचं भान राखत खरं तर त्यांनी अधिक जबाबदारीनं वागणं अपेक्षित आहे, पण प्रत्यक्षात मात्र हे होताना दिसत नाही. आणि म्हणूनच सर्वसामान्याचा या सगळ्या प्रकारानंतर कायदा सुव्यवस्थेबद्दलचा विश्वास जो आहे तो उडायला लागला. तर आश्चर्य वाटायला नको. ही चर्चा आपण अशीच सुरू ठेवणार आहोत, पण वेळ झाली एका छोट्याशा ब्रेकची. गरिबांना न्याय मिळत नाही या कार्यक्रमात आपलं पुन्हा एकदा स्वागत. सामाजिक कार्यकर्ते विश्वंभर चौधरी आपल्या सोबत आहेत, आपण त्यांच्याकडे जाऊयात. सर, आपण पाहिलं जसं आपण धोरणात्मक काही सुधारणा ज्या अपेक्षित आहेत, बिल सुद्धा आपण सांगितलं, पण आता नेमकं पुढे काय? हायकोर्टानं जामीन तर सलमानला मंजूर केलेला आहे, पुढे काय? आणि दुसरा मुद्दा, जर न्याय व्यवस्थेवरचा सर्वसामान्यांना विश्वास राहावा असं वाटत असेल तर काय नेमक्या बाबी अपेक्षित आहेत? नाही स्वर्ण, जसं आधीच्या सेगमेंटला आधी चर्चा चालली होती त्यात फक्त एक भर मला घालायची आहे की जागतिकीकरणानंतर जगण्याचे संदर्भ बदलले
आणि तोपर्यंत जागतिकीकरणानंतर कुठेतरी लक्ष्मीपुत्र आणि सरस्वतीपुत्र यांची गणना समान होत असेल. आता ती होत नाही आणि आता समाजाची अशी धारणा आहे की जे काय आहे ते फक्त पैसा आहे आणि म्हणून सेलिब्रिटी कोण होतात तर पैसे त्याच्याकडे येतात. तसा तो तरुण, याचा अर्थ सगळेच तरुण आहेत असं मी म्हणणार नाही, परंतु जागतिकीकरणाचा हा अटळ परिणाम आहे की आपल्याकडे बाजार त्या गोष्टींमध्ये सुद्धा एक प्रकारे हस्तक्षेप करतो. हा मुद्दा आता पुढे काय, हा जर आपला प्रश्न आहे तर मला असं वाटतं की त्यामध्ये समयबद्धता जोपर्यंत येत नाही दाव्यांच्या निकालात निघण्याची, तोपर्यंत काही होईल असं काही मला वाटत नाही. आता हायकोर्टामध्ये केस आहे, तिथे चालेल, तारखा पडतील, दलील होईल, एक दावे प्रतिदावे होतील, आर्ग्युमेंट होतील आणि ते मला आज तुम्ही कुठलीही शाश्वती देऊ शकत नाही की हायकोर्टात हा खटला नेमका कधी संपेल. समजा हायकोर्टमध्ये सुद्धा उशिरा गेला, निकाल लागला उशिरा का होईना, तर पुन्हा सुप्रीम कोर्टचे एक अव्हेन्यू सलमान खानला शिल्लक की तिथेही त्याचं 5-6 वर्ष सहजरित्या तो टाइमपास करू शकतो आणि तेव्हा त्या केसला जर 23 वर्ष झाली असतील तर त्या केसमध्ये कोणाला स्वारस्य असणार हा प्रश्न आहे. आता कमाल खानची साक्षच न होणं वगैरे जे काही कच्चे दुवे राहिले त्याच्याबद्दल अधिकाऱ्यांना काही शिक्षा होईल का तर ती होणार नाही, हे मी आता इथं लिहून देतो की याची यंत्रणाच नाहीये सरकारकडे की अधिकाऱ्यांनी कसून तपास केला का, त्याच्यावरती काही एक यंत्रणा की त्यांनी खरोखर काय केलं आणि तिथं कुठे कमी पडले, कर्तव्यात कसूर, सरकारी कार्यालयातल्या कर्तव्यातली कसूर ही आपली व्यवस्था फार मोठ्या मनाने माफच करून टाकते आणि त्याच्यात पुढे काही होत नाही. हे माहिती असल्यामुळेच ते होईल. काय होईल तर समजा अगदी पोलीस अधिकाऱ्यावर काही समजा जर उद्या चौकशी लावलं तर ते विभागीय चौकशी होईल, त्याचाच कोणीतरी बॉस त्याची चौकशी करेल आणि ती चौकशी दबून जाईल. इतक्यावरही झालं तर पुन्हा त्या अधिकाऱ्याचा पण खटला हा वर्षानुवर्ष चालणार आहे. तर मतितार्थ एवढाच की न्याय व्यवस्था जलद गतीने करणं आणि न्याय हा लोकांना मिळाला पाहिजे. खरं म्हणजे जस्टिस डिलेड इज जस्टिस डिनाईड वगैरे आपण फक्त बोलतो, आता न्याय व्यवस्था आंधळी असते हे आपण बोलतो. तर मला असं वाटतं की न्याय मिळालाच पाहिजे पण तो वेळेत मिळाला पाहिजे आणि त्याचा फेअरनेस तपासण्याची एक यंत्रणा म्हणून ज्युडिशियल स्टँडर्ड्स अँड अकाउंटेबिलिटी बिल याचं महत्व आहे की हे न्याय यंत्रणेला एक उत्तरदायित्व आणणार आहे, जे आज न्याय यंत्रणेला उत्तरदायित्व नाही ते उत्तरदायित्व आणणार. बरोबर आहे. कोळसे पाटील सर, न्याय व्यवस्थेचं उत्तरदायित्व विश्वंभर चौधरींनी सांगितलं, आपलं म्हणणं नाही. आता तुमचा जो पहिला प्रश्न आहे ना की पुढे काय होईल, बरोबर, काय होणार नाही ताई. आता हायकोर्टात अपील चालेल, कदाचित हायकोर्टात त्याला जेवढा डिले करता येईल तेवढा तो करील. तो डिले केला की 10 वर्ष इथे जातील, सुप्रीम कोर्टात जाईल, तिथे जेवढा डिले करता येईल तेवढा करील. त्याला आत कोणी घेतच नाही. आणि तुला सांगतो की आता जी काही राजकारणाची पद्धती आहे, आता संजय दत्तचे केस काढायचाच प्रयत्न केला ना, तेव्हा प्रेसिडेंट ऑफ इंडिया, गव्हर्नर ऑफ महाराष्ट्र, चीफ मिनिस्टर ऑफ महाराष्ट्र यांनी रिकमेंड केलं की याचा खटला काढून घ्या आणि ज्यांना जखमा झाल्यात वगैरे त्यांना 5-50 लाख रुपये द्या, तरी सुद्धा ते खटला निघू शकतो. म्हणजे त्याला तुमची देशाची जे काही अपेक्षा असेल की तो कुठेतरी 2 दिवस जेलमध्ये जाईल, तर ती तुमचं म्हणजे या सगळ्या व्यवस्थेमुळे डिमोरलाइज करणारी व्यवस्था आहे असं म्हणता येईल. अगदी थोडा वेळ राहिला. अरविंद इनामजादी, अपेक्षित असलेल्या सुधारणा जेणेकरून सर्वसामान्यांचा विश्वास वाढेल या व्यवस्थेवर. यंत्रणा इतकी चांगली काम करत नाही हे आपण मान्यच करूया, परंतु न्याय यंत्रणेवरती सुद्धा एक मोठा ताण आहे आणि म्हणून न्यायालयांची संख्याही वाढली पाहिजे आणि एक डेफिनेट त्यांना टाइम लिमिट दिलं पाहिजे की 3 वर्षात 3.5 वर्षामध्ये कुठल्याही परिस्थितीत बरं का केसचा निकाल लागला पाहिजे. हा मला एक असं वाटतं टाइम बाउंड प्रोग्राम असला पाहिजे. दुसरी महत्वाची गोष्ट म्हणजे छोट्या छोट्या गोष्टीवरती ज्या अपील चालतात, म्हणजे ते हायकोर्टाकडे चालते किंवा सुप्रीम कोर्टाकडे चालले, 1 किंवा 2 अपील मॅक्सिमम, नॉट मोर दॅन दॅट. कारण आता काय झाले माहिती आहे का, न्याय राहिला बाजूला, परंतु हे एक बॅटल फील्ड आहे आणि ह्या बॅटल फील्डमध्ये आपली बॅटल ऑफ विट्स चालू झाली पाहिजे अशी परिस्थिती आहे. लोकांना लवकरात लवकर न्याय मिळाला पाहिजे आणि स्वस्तात न्याय मिळाला पाहिजे. कारण जस्टिस डिनाईड, जस्टिस डिलेड ह्याचा अर्थ काय, डिलेड केलं की डिनाय आपोआपच येतो. बरोबर. त्यामुळे तो मिळणं अत्यंत आवश्यक आहे. दुसरी म्हणजे मला आता एक फार गमतीची गोष्ट आठवली की ज्या सेशन्स कोर्टाने हे निकाल दिला असेल त्यांना काय वाटत असेल आपण कल्पना करा. बरोबर आहे की 3 दिवसापूर्वी सगळेजण अतिशय सुंदर निकाल दिला, अतिशय छान निकाल दिला असं म्हणतो ते. आज काय झालं की आज अनेक गोष्टी बरं का अशी प्रश्नचिन्ह उभा राहिलेली आहेत. या आजच्या घटनेमुळे श्रीमंतांनी काहीही केलं तरी असा एक बरं का डेफिनेटली आपण सुरू झालेलं आहे. आणि म्हणून बरं का मला आठवतंय पूर्वी एक इकॉनॉमिस्ट होते दांडेकर नावाचे, अतिशय चांगली ग्रस्त होती आणि ते म्हणले होते की आपली सहकारी मधली साखर जी आहे ती गोडही नाही आणि स्वस्तही नाही.
तशापैकी आपल्याकडचा न्याय हा स्वस्तही नाहीये आणि लवकर मिळतही नाहीये. बरोबर. आणि न्याय म्हणजे खऱ्या अर्थानं न्याय नाहीच, हा निकाल असतो. तुम्ही लक्षात ठेवायचं की निकाल आणि न्याय ह्याच्यामध्ये हा फरक असला पाहिजे. आणि दिस इज व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट. कारण असं जर केलं नाहीत, कारण शेवटी बरं का आपल्याला जर डेमोक्रेसी चालवायची असेल तर ही अत्यंत आवश्यक गोष्ट आहे की राजकारणी लोकांनी सुद्धा त्यांचं मानसिक परिवर्तन करून घेतलं पाहिजे. बरोबर. कारण सगळं शेवटी तिथून सुरू होतं. का बरं इतक्या वर्ष आतापर्यंत मला आपण सांगा की 3.5 कोटी केसेस पेंडिंग असताना काय जास्ती कोर्ट तयार केली गेली नाहीत? फास्ट ट्रॅक कोर्ट्स का आणली नाही? बरोबर आहे. 2.5 लाख कच्चे कैदी कैदी आहेत तरी आणलं नाही. वाट बघतायत आणि तरी सुद्धा अजूनही काही होत नाही. त्याचं कारण असं आहे की मगाशी सांगितल्याप्रमाणे, आमच्या जजेसनी सांगितल्याप्रमाणे किंवा चौधरींनी सांगितल्याप्रमाणे, कारण तसं काही झालं की हे यांच्याच अंगावरती येतील. बरोबर आहे. कारण प्रत्येक यंत्रणा ही आपली बरं का आपल्या मुठीत असली पाहिजे, आपली दासी असली पाहिजे, ही आमची खरी इच्छा आहे. आणि ही बरं का इच्छा बरोबर नाहीये, तुम्हाला सांगतो. ही जर असं असेल तर घातक आहे आणि त्याचंच प्रतिबिंब आज उमटलं असं म्हणायला हरकत नाही. गरिबांना न्याय मिळत नाही या कार्यक्रमामध्ये सहभागी झालेल्या सर्व मान्यवरांचे आपण आभार मानूयात. पण जाता जाता जे महत्वाचे मुद्दे या चर्चेत आले, विश्वंभर चौधरी यांनी ज्याप्रमाणे म्हटलं, ज्युडिशियल स्टँडर्ड अँड अकाउंटेबिलिटी बिल जे पेंडिंग आहे ते कधी मंजूर होऊ शकणार आहे. त्याचबरोबर अपील लिमिटेड असायला हवं, ज्यामुळे न्यायव्यवस्थेमध्ये वेगवान सुधारणा होऊ शकतील आणि कोर्टांची संख्या सुद्धा वाढली पाहिजे. एक टाइम बाउंड प्रोग्राम जर मिळू शकला तर खऱ्या अर्थानं कुणालाही न्याय मिळाला असं म्हणता येईल. अन्यथा न्याय आणि निकाल हे दोघंही सारखेच वाटले तर आश्चर्य वाटायला नको. गरिबांना न्याय मिळत नाही या कार्यक्रमात आपण आता इथेच थांबूयात. पहा फक्त झी 24 तास, रहा एक पाऊल पुढे. झी 24 तास, रहा एक पाऊल पुढे.